संत श्री कबीरदास चरित्र. उद्धव आणि शंकू यांना भूलोकी अवतार धारण करण्याची ईश्वरी अनुज्ञा झाली, तेव्हा त्या दोघा भक्तांनी गर्भवास पत्करून जन्म धारण करण्यास नाकारले. भक्ताधीन वैकुंठपतीने भक्तांचे मानस जाणून त्यांना अयोग्य संभोग करण्याकरिता स्वर्गातून 2 शिंपले भूलोकावर टाकून दिले. त्यापैकी एक शिंपला चंद्रभागेत पडून त्यातून नामदेव महाराज उत्पन्न झाले, हे नामदेव चरित्रात सांगितले आहे. दुसरा शिंपला भगीरथीत पडला. त्यामध्ये शुक्ल महामुनीने वास्तव केले असल्याकारणाने त्यातून एकसारखा रामनामाचा मंजूळ ध्वनी उमटत होता. हा शिंपला प्रवाहामधून वाहत येत असताना तो तमाल नावाच्या मोमिनाने उचलून घेतला. त्याने तो शिंपला उचलला, तो त्यामध्ये स्थिर असलेला एक बालक पाहून तो मोमीन आनंदित झाला. काही साधन केले नसताना अकस्मात एखादे निदान सापडावे, त्याप्रमाणे प्रपंच व्यवहारात दंग असलेल्या मोमीनाला हा दिव्य बालक सापडताच त्याला अतिशय आश्चर्य वाटले व प्रेम उत्पन्न झाले. तमालाने लागलीच त्या बालकास आपल्या बायकोच्या स्वाधीन केले. त्याची जन्मवार्ता ऐकताच त्या तमाल मोमीनास एक तहाने मूल सापडले आहे अशी बातमी पसरताच शेकडो लोक तो बाळ पाहण्याकरिता गोळा झाले. त्या अर्भकाच्या मुखातून होत असलेला रामनामोच्चार ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. हा कोणीतरी थोर विष्णुभक्त अविद्ध वंशात उत्पन्न झाला आहे असे मानून लोकांनी त्या मुलाचे नाव कबीर असे ठेवले. तमाल मोमीनासारख्या जातीहीन मनुष्याच्या पोटी असा अद्भुत बालक कसा उत्पन्न झाला याबद्दल सर्व साशंक झाले. पण ज्याला अदृष्ट अनुकूल झाले त्याच्या भाग्याबद्दल लोकांना साशंक होण्याचे मुळीच प्रयोजन नाही. प्रारब्धाचा जोर असला म्हणजे विद्या, धन, सामर्थ्य याच्या प्राप्तीकरिता काही एक वशिला लावावा लागत नाही किंवा परिश्रम करण्याची जरूर नसते. तमालाचे पूर्वपुण्य सबळ असल्यामुळेच शुक महामुनींनी अविद्धाच्या कुलात अवतार धारण करून परमेश्वराच्या समतेचे सात्विक तत्त्व सिद्ध करून दाखवले. तमालाने कबीराचे लग्नकार्य करून त्याला प्रापंचिक बनवण्याचा यत्न केला, पण कबीर प्रपंचवृत्ती मानेना. कबीराच्या मनातून आपपर हा भाव मुळीच उडून गेला. त्याच्या अंतःकरणातून समता आणि विषमता याचे पार उच्चाटन झाले. त्याला रंक व राव सारखेच दिसू लागले. ज्या धनाकरिता जगतामध्ये एवढाली रणे माजतात, त्या संपत्तीकरिता जिवलग एकमेकाचे जीव घेण्यास तयार होतात. ज्या द्रव्याकरिता मानवी अंतःकरणात सैतानाचा शिरकाव होऊन असंख्यात घोर कृत्ये पडतात, ज्याच्या सामर्थ्यानेच दुर्गुणालाही सद्गुणाचे रूप प्राप्त होऊन गुणशाली लोकांना खडतर यातना भोगाव्या लागतात, त्या द्रव्याला हा तमाल मोमीनाचा भाग्यशील पुत्र मृत्तिकेपेक्षा अधिक किंमत देत नव्हता. ही गोष्ट मोठी विचार करण्याची आहे.
ज्याची अंतःकरणे विषयसौख्याने वेडावून गेली आहेत, अशा प्रापंचिक लोकांकडून कबीराची निंदा होऊ लागली. कबीराचा नामघोष ऐकून स्वतःच्या पोकळ विद्वत्तेने भरून गेलेले पंडित मान्य कबीराला मूर्ख समजू लागले. पण कबीरदास अशा आढळता प्रियजनांची कितीशी पर्वा करणार. केळी आणि बोरी, राहू आणि चंद्र यांची एके ठिकाणी नांदणूक सुखाने होणे धुरात पातच होय. प्रपंचातील कीटक बसलेल्या अहमान्यजनांच्या व परमार्थास वाहून घेतलेल्या कबीराच्या आचारविचाराचा मेळ पडला तर आश्चर्य मानावयाचे. तमाल मोमीनाने कबीराची वृत्ती जाणली होती. आपला मुलगा प्रपंचपराडमुख झाल्याचे पाहून तो दुःखित झाला होता. तरी तो त्याला आपल्या धंद्याचे काम करण्याकरिता बसवीच. एके दिवशी कबीराच्या आईबापांनी त्याला शेला शिवण्याकरिता मागावर बसवले. थोडासा शेला विणताच कबीराची वृत्ती नामरूपात जडून जाऊन त्याने डोळे मिटले आणि विणण्याचे काम बंद केले. कबीराचा माग थांबलेला पाहून त्याच्या आईने येऊन त्याला जागे केले. तेव्हा कबीर भानावर येऊन आईच्या भीतीने पुन्हा शेला विणू लागला. एक हातभर शेला विणून होत आहे, तोच कबीराची पुन्हा वेदह-वृत्ती होऊन तो हरिध्यानात गुंग झाला. आपला भक्त कबीर आपल्या ध्यानात रममाण होऊन राहिल्याने शेलेचे काम बंद पडून त्याची आई त्यास शिक्षा करील असे जाणून साक्षात भगवान शेला विणू लागले. वज्रासन घालून बसलेल्या योग्याच्या ध्यानात जो लवकर येत नाही, श्रुतिशास्त्रे घोकूनही ज्याची कदापि प्राप्ती होत नाही, तो शंकराचे प्रियकर भूषण असा कमळापती ज्याच्या मागावर बसून शेला विणू लागला, त्या भक्त कबीराचे भाग्य काय वर्णन करावे. आईच्या माराच्या भयाने कबीर सावध होऊन शेला विणी. कबीराची वेदावस्था झाली म्हणजे श्रीराम ते काम पुढे चालवी. अशा रीतीने तो शेला तयार झाला. आईने तो शेला विकण्याकरिता कबीरास बाजारात पाठवून दिले. इतर व्यापाऱ्याबरोबर कबीर आपला शेला विकावयास हटकामध्ये बसला. तरी तो रामचिंतनात गर्क होता. बाजारात गिऱ्हाईक पुष्कळ जमले, पण कबीराचा शेला विकत घेण्यास कोण धजेना. जो तो मनुष्य तो शेला बघून परत निघून जाई. ज्या मनुष्याला जेवढ्या किमतीचा शेला घेण्याचे मनात होते, त्याला तो त्याच्या दुप्पट मोलाचा असा वाटे. कोणालाही त्याची किंमत बरोबर होईना. त्या शेल्याला देवाधिदेव वैकुंठपतीच्या हस्ताचा स्पर्श झाला. त्याचे बरोबर मोल करण्यास भूलोकी कोणामध्ये सामर्थ्य असणार. सर्व व्यवहार बाजार आटपून अस्तमानाच्या समयास सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. तरी कबीरदास आपला शेला पसरून रामरूप होऊन ध्यानस्थ बसला होता. अखेर त्यांनी नेत्र उघडले. तो सर्व बाजार उठलेला पाहून तो मनामध्ये घाबरला होता. आपण शेला न विकता घरी गेलो तर आपली आई आपल्याला चोपील या भीतीने कबीरदास एका पडक्या व ओस अशा घरात दडून बसून ईश्वरचिंतन करीत राहिले. एखादी सून सासूच्या भयाने दडून बसते, किंवा सर्व कर्माचा त्याग करून एखादा संन्यासी एकांत मठामध्ये
वास्तव करीतो. त्याचप्रमाणे संसाराविषयी पूर्ण उदास असलेला तो कबीर ओस घरात बसला असता. त्याची सत्यनिष्ठा पाहण्याकरिता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्राप्त झाले. यावेळी त्यांनी वृद्ध ब्राह्मणाचे सोंग घेतले होते. हरिश्द्रवापाशी जसा विश्वामित्र प्राप्त झाला किंवा श्रीफळाचे सत्व पाहण्याकरिता शंकर कृष्ण विषाने प्रकट झाले, त्याचप्रमाणे कबीरासन्निध येऊन तो वृद्ध व दारिद्र्य ब्राह्मण कबीरास म्हणाला, हे अति उदार भगवंता, मी दीन अनाथ आहे. मी वस्त्ररहित आहे. माझे अंग कुडकुडत असून मला हिव भरले आहे. मला पांघरण्याकरिता काही वस्त्र असेल तर दे. ब्राह्मणाची याचना ऐकून त्या दयाळू भक्ताने अर्धा शेला फाडून त्याला अर्पण केला. ते अर्धवस्त्र घेऊन ब्राह्मण निघून गेला. रामचंद्रांनी सत्व पाहण्याची पराकाष्ठाच आरंभली. त्यांनी पुन्हा फकीराचा वेश धारण केला आणि ते कबीराजवळ जाऊन उभे राहिले. ज्यांनी आपल्या मस्तकावर जट धारण केली आहे, त्याच्या हातात तसंबी आहे, त्याच्या पायात तोडर घातले आहे, त्याचे डोळे विशाल आहेत, असा मलंग वेशी फकीर आपणापुढे उभा राहिलेला पाहून कबीरदास त्याच्याकडे निरखून पाहू लागला. त्या फकीराने कबीराजवळ वस्त्राची याचना केली आणि कबीरास दरडावून तो बोलला, खुदा हा निर्विकार असून तू निर्गुणाला जाणत नाहीस. तू त्या खुदाची आठवण सोडून या ठिकाणी सगुण अशा रामाचे कसले भजन करतोस? फकीराचे बोलणे ऐकून कबीराने भाषण केले, निराकार काय आणि साकार काय सर्व एकच आहे. तूप थिजले असेल तरी तो आपला घृतपणा कधी सोडत नाही. सुवर्ण आणि अलंकार या नाण्याने अविनाशी असे जे अव्यक्त तेच आकारास येऊन भक्त कार्याकरिता त्याचा सगुण वेश प्रगट होतो. कबीराचे वचन ऐकून फकीराने तो मुद्दाच सोडून दिला आणि पुन्हा वस्त्राची भिक्षा मागितली. त्याच्या याचप्रमाणे कबीराने राहिलेला अर्धशेला फकीराच्या अंगावर टाकून फकीरास निरोप दिला. शेल्याची वाट अशा प्रकारे लागल्याबद्दल कबीराचे मन अस्वस्थ झाले काय? मुळीच नाही. वर्षाकाळ संपून गेल्यावर आकाश जसे निर्मळ दिसते, त्याचप्रमाणे त्या शेल्याचा अर्धा तुकड्याची उपाधी संपल्यामुळे कबीरदास काळजीमुक्त झाल्याबद्दल आनंदच मानू लागला. त्यानंतर रामचंद्राने वृद्ध ब्राह्मण वेश धारण केला आणि ते कबीराच्या घरी गेले आणि त्यांनी कबीर मातेला कबीराचा सर्व वृत्तांत निवेदन केला. आपल्या मुलाने शेल्याचे 2 तुकडे करून ते भिकाऱ्यांना वाटून टाकले हे ऐकताच त्याची माता संतापली. त्या म्हाताऱ्याला तिथून पाठवून ती क्रोधवंश झालेली आई त्या ओस घरात प्राप्त झाली. एखाद्याला नांगी मारल्यानंतर विच्चू जसा दडून बसतो तसा आपला दडून बसलेला अपराधी मुलगा दृष्टीस पडताच ती मोठ्याने ओरडली, कार्ट्या, माझा शेला कोठे आहे? तो घेऊन ये अगोदर, नाहीतर तुझ्या अंगाच्या चिंधड्या करीन. मातेची क्रोधयुक्त वाणी श्रवण करून तिला उत्तर देण्यास कबीर ठिकाणावरच नव्हता. मान अपमान बुद्धी विषयप्रेम याचा त्याग करून आणि देहांती होऊन कबीर रामभजनात मग्न स्थिर करून बसला होता.
त्याच्या तोंडून काहीच उत्तर येत नाहीसे पाहून त्याच्या आईने त्याला अनेक प्रकारे गाली प्रदान केले. तरीही कबीर शांत बसलेला आहे पाहून त्याला शिक्षा करण्याच्या बुद्धीने ती एखादी काठी पाहू लागली. इतक्यात बरोबरच्या वृद्ध म्हाताऱ्याने लांब उभे राहून तिच्यापुढे एक काठी टाकली. त्या रागावलेले बाईने कबीराच्या पाठीवर जोराने काठ्या ओढण्यास सुरुवात केली. ज्याने मनाने सर्व संग परित्याग केला, ज्याने पंचविषयांना पायदळी घातले, त्याला सर्व जगत ब्रह्ममय दिसू लागले. ज्याला हरिचरणा वाचून अन्य जगाचा भासही होईनासा झाला, त्याच्या नाशवंत शरीरावर तलवारीने वार केले अगर त्याच्यावर रखरखत्या निकाराचा वर्षाव केला तरी त्याला काय गुमान वाटणार. कबीराच्या मातेने काट्यांच्या प्रहाराने कबीराच्या पाठीवर धिरडे केले, तरीही हरिरूप झालेला भक्त देहावर येईना. त्या भक्त राजाच्या पाठीवर बसणाऱ्या तडाख्याने तो वृद्ध ब्राह्मण विवल होऊ लागला. काठीच्या प्रत्येक आघाताबरोबर तो ब्राह्मणरूपी परमात्मा आरोळ्या मारू लागला. माराच्या सपाट्याने तो कापू लागला. सर्व सैन्याचा निपात झाला. म्हणजे तळमळणाऱ्या राजाप्रमाणे तो ब्राह्मण हळहळू लागला. बालकाचा छळ पाहून जसे मातेचे अंतःकरण तुटते, तद्वत कबीराची दशा पाहून परमात्मा व्याकुळ झाला. कबीराला मिळणारी सर्व शिक्षा आपणास भोगावी लागणार आहे असे जाणून तो वृद्ध ब्राह्मण घाबरून जाऊन कबीर मातेला उद्देशून बोलला, मातोश्री, आता ही शिक्षा पुरी करा. मी बळीला छळावयास गेलो असता जसे माझ्या गळ्यातच द्वारपाळाचे काम पडले, त्याचप्रमाणे या प्रकरणातले कपटही मलाच भोगावे लागत आहे. माझे अनंत भक्त झाले, पण या कबीराप्रमाणे मला मार मात्र कोणी दिला नाही. आत्ता हात थांबवा. माझ्याने आत्ता हा चोप सोसवत नाही. ब्राह्मणाच्या तोंडचे उद्गार ऐकून कबीराच्या आईने प्रहार बंद करून त्यांच्याकडे दृष्टी टाकली. तो त्या वृद्ध ब्राह्मणाच्या अंगावर वळ उठले असून त्यातून रक्त गळत आहे असे पाहून ती अगदी भांबावून गेली. तिला त्यातील काहीच उमग पडेना. तिला फार वेळ साशंक ठेवू नये या विचाराने लागलीच रामचंद्राने विप्रवेश टाकून आपले सत्यरूप प्रकट केले. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. मस्तकावर देदीप्यमान मुकुट शोभत आहे. आकर्षण नयनाची अपूर्व शोभा दिसत आहे. कर्णामध्ये अतिसोज्वळ कुंडले चमकत आहेत. गळ्यामध्ये कस्तुरभ्य व वैजयंती शोभत आहे. पितांबराची कास घातली आहे. चरणामध्ये नूपूर धारण केला आहे. अशा प्रकारे जानकी वराचे रूप प्रगट होताच कबीराचे डोळे उघडले. त्या रूपाची कोटी सूर्या समान शोभा पाहताच कबीराने भगवंताच्या चरणास घट्ट मिठी घातली. कबीराला उत्थस्थापन देऊन रामचंद्राने त्याला आपल्या पोटाशी धरले आणि सांगितले, अमूल्य हिरा असला तरी त्याला आपल्या भंडारात ठेवण्यापूर्वी सज्ञान नर त्याच्यावर घणाचे घाव मारून त्याची कसोटी पाहतात. त्याचप्रमाणे तुझी परीक्षा करून मी तुला स्वभंडारात ठेवले आहे. आत्ता तुला मी सदैव स्वतःच्या हृदयसंपुष्टात ठेवीन.
इतके सांगून देवानी कबीराच्या मातेला आलिंगन देऊन म्हटले, तू माझ्या कबीराची माता असल्यामुळे माझ्याने तुझे भाग्य वर्णवत नाही. कबीराचे गाराने सांगण्यास आलेला वृद्ध ब्राह्मण साक्षात प्रभू रामचंद्र आहे असे समजून येताच त्या कबीर मातेलाही गहिवरू आले. कबीरासारख्या पुत्राची माता म्हणवून घेण्यास तिला धन्यता वाटली. पुत्राच्या पुण्याईनेच आपल्याला रामदर्शन घडले या आनंदात तल्लीन होऊन तिने आपला पुत्र हातात धरला आणि रामचंद्र मंगलकारक आशीर्वाद देऊन अदृश्य झाल्यावर ते माता-पुत्र स्वगृही निघून गेले. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. रामकृष्ण हरी.